हाय ताईनो, हाय दादांनो, पूजा डेली ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। झाडाला बघा किती छान वांगे लागलेली छोटी छोटी, मग सगळी अशी तोडून घेतली। ही झाडं आम्ही ना नर्सरीतनं आणलेली, 4 ते 5 झाडं आणून लावलेली। म्हणलं घरातल्या पुरतं भाजीला निघालं तरी बाद झालं म्हणून ती झाडं लावली बघा। पहिल्यांदा दुसऱ्या जागेला लावलेली, तिथं पाणी जात नव्हतं, म्हणजे थोडंसं दिलं की पाक सुकून जायची। मग चांगलं पाण्याच्या ठिकाणी झाडं लावली तर एकदम एक नंबर। त्याला कुठलं औषध नाहीये, कुठलं खत नाही, काय नाही, नुसतं पाणी सोडले तरी वांगी एवढी छान येते आणि चवीला एक नंबर वांग लागतंय। किती खावण काय नाही असं झालंय। आणि घरातली म्हणते ती सारखं झाडाला वांगे आहेत म्हणून सारखं वांग्याचीच भाजी करताय का काय, पण वांगी चांगली आहेत त्याच्यामुळे खाऊ म्हणजे छान लागतात असं चविष्ट। आणि व्हिडिओ टायमिंगवर येत नाही त्याचं कारण की माझी जरा तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळं व्हिडिओ वेळेवर येत नाहीत ती। आणि कसं होतंय माहिती आहे का, की गडबड असते मला भरपूर, ब्लाऊज परत घरातलं बाहेरचं सगळं, कोण आलं गेलं सगळ्यांचं बघावं लागतं। आणि घरात मी एकटे असल्यामुळे सगळं चला कामं तर होतच राहत्या ती, ते काय राहत नाही ती। हे आज भाजी केलती बघा मेथीची, शेंगदाणे भाजून घेतले, परत पाणी आलतं लगेचच, पाणी पण मारलं झाडांना। कुंड्यांना पाणी द्यावं लागतंय, उन्हाळा चालू आहे ना त्याच्यामुळं कुंड्या लगेचच सुकतात। आणि पाणी आमच्यात कसं आहे, सकाळी 10ला 11ला कधी पण येतं। सगळ्या कुंड्यांना पाणी ही देऊन झालं बघा। आणि परत झेंडू बघा, मी फुलं जी सुकलेली फुलं होती ना ती फेकलेली मी पाण्याच्या जागेला, तिथं झेंडूची झाडं उगवली। आणि ती फुलं बघा एवढी भारी फुलं, डेरेदार फुलं होती त्या झाडांना। आणि नारळ कसं झाले माहिती आहे का, आमची नारळ लावून 2 वर्ष झालेत, ती वाढनात पण। मग त्याच्याबद्दल काय असलं तर औषध वगैरे सांगा आम्हाला, फवारणी वगैरे करू, म्हणजे नारळ मोठी तर होतेली झाडं। चापा नारळ लावलाय आणि ती खडकातच आहे, पण त्याला माती वगैरे टाकली भरपूर, काय असं टाकलंय ज्यांनी सांगल ती करतोय आम्ही। चला ताईनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।